मी लातूर शहरामध्ये वाल्मिकी नगर येथे भव्य अद्यावत भाषण कला व स्टेज करेज कोर्स सुरू केलेला आहे। नापास झाला म्हणून खचायचं नाही 12वीच्या विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, नापास झाला म्हणून खचायचं नाही आहे। थोडेसे जरी तुमच्यामध्ये वक्तृत्वाचे गुण असतील, थोडंसं जरी तुम्हाला वाचनाचा छंद असेल, थोडंसं जर तुम्हाला भाषेवर प्रभुत्व असेल आणि स्वतःचं नाव ज्याला सांगता येईल त्याला भाषण करता येतं असा माझा दावा आहे। रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कला व स्टेज करेज क्लासेसला ऍडमिशन घ्या। आपण प्रवेश घेतल्यापासून 25 दिवसाचा हा कोर्स आहे। या 25 दिवसात 10% थिअरी आणि 90% प्रॅक्टिकल आपल्याला व्यासपीठावर उभं राहून प्रेक्षकांसमोर माईक हातामध्ये देऊन समोर व्हिडिओ कॅमेरा लावून आपलं दररोजचं रेकॉर्डिंग करून आपण कसे दिसता याचं माग LED स्क्रीनवर दिसायला लागेल आणि आपल्यातले हावभाव, आपण कुठं चुकतात, आपल्या भाषणाची शैली आणि भाषणाच्या मध्ये शब्दांचा उच्चार, या सर्वांचा अभ्यास 25 दिवसात 50 तासात आपल्याकडून करून घेतला जाईल। आणि हे क्लासेस 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत फक्त 3000 रुपये फीस आहे 50 तासांची, आणि 10वीच्या पुढे वयाच्या 75व्या वर्षापर्यंतच्या जो कोणी त्याला फीस आहे फक्त 6000 रुपये 50 तासांची। दररोज 2 तास 25 दिवस चालणार हा कोर्स। 25 दिवसात 50 तासात तुम्ही होणार वक्ता म्हणजेच भाषण करता। मग आता विचार कशाला करायचा आहे? नापास झालं म्हणून खचायचं का आत्महत्या करायची? अरे नाही नाही मित्रांनो, आणि नाराज नाही व्हायचं। आज निर्णय घ्यायचा, मस्तपैकी केक कापायचा। अरे नापास, एक लक्षात ठेवा, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे। हॅलो, हा साहेब, मी वैभवी देशमुख बोलते। खूप अभिनंदन, खूप छान मार्क्स मिळवले। धन्यवाद साहेब। गंभीर परिस्थितीमध्येही इतकं सगळं संकट असतानाही छान अभ्यास केला आणि चांगले मार्क्स मिळवले, त्यामुळे खूप तुझं अभिनंदन। हो, थँक्यू सर। आणि भविष्यातही तुला जे काही शिकायचं असेल आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत। कुठेही काही गरज पडली, काही मदत लागली तर आम्ही सगळे आहोत। हो, तुझ्या पाठीशी आहोत। हो, माझ्या जरूरच मी नक्की मोठी होईल माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने, आणि तुम्ही सर्वजण माझ्या सोबत असला तर मी नक्कीच। वडिलांचं स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे। हो हो सर, हो हो, आणि त्यासाठी माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे। नक्की मिळेल। हो हो सर, हो हो, थँक्यू। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना सिंदूर ऑपरेशनच्या शुभेच्छा। मित्रांनो, चमत्कार केलेला आहे। आता खरं म्हणजे आजपर्यंत जे काही आतंकवादी हल्ले झाले, या सर्व आतंकवादी हल्ल्यांचा बदला, जसं नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं, देशवासियों हम घर में घुसकर चुन चुन के मारेंगे, तसंच या आतंकवाद्याचा खात्मा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी, अमित शहा साहेबांनी अगदी जे बोलले ते त्यांनी करून दाखवले। घरात घुसून आतंकवाद्याला मारले, एवढी शक्ती आपल्या सैन्य दलामध्ये आहे, एवढे कर्तबगार अधिकारी आपल्याकडे आहेत। या सर्वांचं रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल सर्वांचं अभिनंदन करू इच्छितो। संपूर्ण देशवासियांना या सिंदूर ऑपरेशनच्या शुभेच्छा देऊ इच्छितो। फक्त जय पाकिस्तान म्हणणाऱ्या राखी सावंतला नाही। मित्रांनो, ह्या शुभेच्छा राखी सावंत सोडून सकणार नाही, कारण आता ती एवढ्या मोठ्या विषयाला एवढं चिल्लर नाव घ्यायची काही गरज नाहीये। पण ज्या पद्धतीनं आपल्या देशावर पहलगाम मध्ये अटॅक झाला आणि त्याचा बदला या देशानं घेतला आणि या संपूर्ण जगाला दाखवून दिलं
यापुढे हिंदुस्थानवर कोणी वाकड्या नजरेनं बघायचं नाही. त्यामुळे सर्वांचं अभिनंदन. आणि मित्रांनो, खूप याविषयी वर्तमानपत्रात येतंय, बोलतोय, आपण टीव्हीत बघतोय, अनेक चॅनल्स अशा कहाण्या सांगतायत. पण भाइयों बहनों, छुन छुन के मारेंगे, बस तो डायलॉग अजूनही माझ्या मेंदूमध्ये घुमतोय. आणि मित्रांनो, त्याविषयी भरभरून बोलता येईल, पण आपण त्याच्यावर एक वेगळा एपिसोड करू. पण मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं मला आता यायचं, मी महाराष्ट्रातला, महाराष्ट्राचे प्रश्न आणि सर्वात जास्त जो विषय आम्ही लावून धरला, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखचं हत्या प्रकरण. मित्रांनो, काल अक्षरशः मन भरून आलं की मुख्यमंत्री साहेब शाबास. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी वैभवी देशमुखला फोन केला आणि बेटा, तुला काय शिकायचं शिक, आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत, काळजी करू नको. मग वैभवीने सांगितलं की साहेब सगळं बरोबर, पण मला न्याय कधी आहे? 100% तुला न्याय मिळणार. मित्रांनो, खर तर काल देवेंद्र फडणवीसांचा फोन वैभवी देशमुखला आल्यानंतर काही क्षणासाठी या वाल्मिक कराड गँगची झोप उडालेली असेल. कारण ज्या पद्धतीने आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत असं एकनाथ शिंदे साहेब सांगतात, आजी सुप्रियाताई सुळे सांगतात, तुमचे फडणवीस सांगतायत, हे सर्वजण ज्यावेळेस सांगतात त्या निश्चितच या देशमुख परिवाराला एक मुठभर मास आलेला आहे की आता आम्हाला न्याय मिळणार. आता खर तर काल 7 तारखेलाच सुनावणी पार पडणार होती, पण न्यायाधीशांच्या रजेमुळं ती सुनावणी आता पुढे ढकललेली आहे. त्यावेळेस जे होईल ते होईल, पण सगळ्यांचं लक्ष कालच्या सुनावणीकडे होतं. कारण कालच्या सुनावणीत वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेनं सांगितलं होतं की आम्हाला या केसमधून बाहेर काढा, आमचा काही संबंध नाही. त्याच्यावर काल सुनावणी होती. त्यामुळे आता पुढे लांबलेली आहे, काही दिवस, 8-10 दिवस, 15 दिवस, काय जे असेल ते असेल. पण मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर मला सांगा तर बीडचा दहशतवाद हे क्षणभंगूर आहे. आजच आपण वारसलेला सुद्धा असेल की पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेबांनी 2 पोलीस शिपायांना सस्पेंड केलेले काल, का तर ते गांजाच्या नशेमध्ये तर्र होते. चांगली गोष्ट आहे की आता कुठंतरी, म्हणजे आता बीडचे पोलीस गांजाच्या नशेमध्ये तर्र राहायला लागले ड्युटीवर, तर हे किती भयानक आहे. काल बोलता बोलता ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांनी एका डिबेटमध्ये सांगितलं की 26/11चा दहशतवादी हल्ला होत असताना त्याला ज्यावेळेस ते मोबाईलवर बोलत होते, त्या कमांडच्या, त्या जैश ए मोहम्मदच्या अझर मसूदच्या कंट्रोल रूम मध्ये कोण होता? तर बीडचा एक छोऱ्या होता, बीडचा पोऱ्या होता. आता बीड तर पार जैश ए मोहम्मद अझर मसूदच्या कंट्रोल रूम पर्यंत जाऊन पोहोचलेला बीडचा पोरगा. आणि पुन्हा आम्ही बीडला बदनाम, परळीला तालिबान म्हणलं की राग येतो आमच्या मित्रांना. हे सगळं मी म्हणाल नाही बोलत, जे पाहतोय आपण, जे बोलतोय, आपल्याला घडतंय, आपल्याला जे दिसतंय त्याच्यावर मी बोलतोय. मग मला मुख्यमंत्री साहेबांना मी शाबास का म्हणलं की मुख्यमंत्री साहेब शाबास. मी पुन्हा एकदा म्हणतो की देवेंद्रजी फडणवीस शाबास, कारण आपण वैभवी देशमुख सारख्या एका सामान्य परिवाराला फोन करून शुभेच्छा दिल्या. का तर वैभवी देशमुखला 85%च्या पुढे गुण मिळालेले आहेत 12वीला. तिचं भविष्य उज्ज्वल आहे, निश्चित 100% उज्ज्वल आहे. आणि एवढी सगळी जर अख्खा 13 करोड महाराष्ट्रीय आणि संपूर्ण पक्ष तिच्या पाठीशी असेल तर वैभवी देशमुखचं भविष्य 100% उज्ज्वल आहे, यात कोणते वाद घ्यायची गरज नाही. आणि संतोष देशमुखचं जे स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे, हा शब्द काल देवेंद्र फडणवीसांनी फोनवरून दिला, तो तुम्हाला मी आत्ताच ऐकवलेला आहे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो की मुख्यमंत्री साहेब शाबास. मित्रांनो, पण मुख्यमंत्री साहेब, तुमच्याकडे राफेल आहे, तुमच्याकडं
काय नाही ते शस्त्रे सगळं आहे. आपण तुम्ही पाकिस्तानमध्ये घुसून जर दहशतवाद्यांना ठार मारू शकता, एक काम करा प्लीज, त्या कृष्णा आंधळेला शोधायला आता कोणतं राफेल पाठवायचं ते तुम्ही बघा. मग अमित शहाना बोला, मग आपल्या पंतप्रधानांना बोला की म्हणून आम्हाला एक माणूस सापडत नाही कृष्णा आंधळे, त्याला शोधण्यासाठी एखादं राफेल द्या. जर तुम्ही पाकिस्तानमध्ये 500 किलोमीटरवर मारा करू शकता अचूक ठिकाणी, तर या यंत्रणेला कृष्णा आंधळे का सापडत नाही? मग कृष्णा आंधळे आता आहे का नाही हाही प्रश्न पडलाय. कारण या पोलीस यंत्रणेपासून, या तपास कार्यापासून, या सीआयडी पासून, या SIT सर्वांपासून एवढा कसा लपून राहू शकतो एक जिवंत व्यक्ती? गड़े हुए मुर्दे को उठा सकता है ये यंत्रणा, ये पोलीस यंत्रणा ही जर मातीत गाडीला मुर्द्याला उचलून बाहेर काढू शकतात, तर मित्रांनो हा एक जिवंत, हा एक प्रकारे दहशतवादीच आहे, हा एक प्रकारे गुन्हेगारच आहे कृष्णा आंधळे. याला शोधलं तर पुढच्या कड्या सगळ्या जुडत्याल आणि हा जो संतोष देशमुखच्या हत्येचं प्रकरण आहे याच्यात काहीतरी दिशा मिळेल. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या पोलिसांबद्दल अभिमान वाटेल, आपल्या यंत्रणेबद्दल अभिमान वाटेल की चला कृष्णा आंधळेंनी शोधून काढलं. म्हणून मी जे डायलॉग वापरले की मुख्यमंत्री शाबास, शाबास मुख्यमंत्री, वाल्मिक कराडांच्या हाती नागपुरी संत्री. हे मी का बोलतोय तर आता कुठंतरी मला वाटायला लागले की आता वाल्मिक कराडांना वाचवण्याच्या कोणत्याही मूडमध्ये मुख्यमंत्री मला दिसत नाहीयेत. लोक त्यांच्यावर खोटे आरोप करतायत, अनेक चॅनल सांगतायत, अनेक युट्यूबर सांगतायत की यामध्ये वाल्मिक कराडांना वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण कालच्या वैभवी देशमुखांना केलेल्या फोनवरून तर असं जाणवत नाहीये की कुठंतरी यांना वाचवण्याच्या मूडमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी आहे म्हणून. आता कायद्यानं ऍडव्होकेट उज्ज्वल निकम ही बाजू लढतायत, त्यांना यश येणार, काय होणार ते येणारा काळ सांगेल. पण एक असं जाणवत आहे की 100% कुठंतरी ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांना खात्री झालेली आहे की आता वाल्मिक कराड सुटणे नाही. त्यामुळे ह्यांनी किती जरी अर्ज केले, विष्णू चाटेने किती जरी सांगितलं मला लातूरहून सोडा आणि बीडला न्या, आता काय ऐकण्याच्या मूडमध्ये मुख्यमंत्री साहेब असतील असं मला नाही वाटत. म्हणून मी जे टायटल दिलं की शाबास मुख्यमंत्री, वाल्मिक कराडच्या हाती नागपुरी संत्री. त्यामुळं अजून काही दिवस त्या भ्रमात राहावा, पण हे सुटतील असं वाटत नाहीये. हा, आता त्यांना किती प्रमाणात कठोर शिक्षा मिळेल, कारण सूत्रधार म्हणून शिक्षा ही कठोर मिळेल का सूत्रधार म्हणून शिक्षा थोडं कमी होईल एवढाच काय तो शिक्षक, पण शिक्षा ही होणार 100% होणार आणि संतोष देशमुखला न्याय मिळणार असं कालच्या आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या एकंदर डायलॉगवरून जाणवलं. म्हणून आम्ही हा युट्यूब करतोय मित्र. आणि मित्रांनो आता यामध्ये खरं म्हणजे आता मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं वैभवी देशमुखचं, सुप्रिया सुळेंनी अभिनंदन केलं, एकनाथ शिंदे साहेबांनी अभिनंदन केलं, अजितदादांनी करावं, अजितदादांनी अभिनंदन करावं का? धनंजय मुंडे माझे मित्र आहेत म्हणून अजितदादा फोन करत नाहीयेत, त्यांनी एक फोन करावा. पंकजा मुंडेंनी करावा, मंत्री पंकजा मुंडेंनी करावा, कारण ते त्यांचा मतदारसंघातला त्यांचा बूथ प्रमुख होता हा संतोष देशमुख. त्यामुळे पंकजाताईंनी एखादा वैभवी देशमुखांना फोन करावा. अहो, जर तुमचा संबंधच नाही, तुमचा याच्यात कोणता इन्व्हॉल्वमेंट नाही, तुमची कोणती ह्याच्यात बाजू नाही, तर धनंजय मुंडेंनी सुद्धा वैभवीला फोन करावा असं माझं वैयक्तिक मत आहे. आता हे कुणाला काय वाटेल ते देव जाणे, असे मला वाटतंय की जर आपला संबंधच नाही, आपण त्यात नाहीतच, तर काय हरकत आहे वैभवीला धनंजय मुंडेंनी फोन करायला की वैभवी तुझं अभिनंदन. मग कमीत कमी त्या परिवाराला एवढं जाणवेल की खरं त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा हस्तक्षेप नाहीये. पण ज्या आता कदाचित त्यांच्या पेनी करायचा, त्यांची प्रकृती बरोबर नाही, त्यांना बोलता येत नाही, त्यांच्या पेनी करायचं, पण त्यांना बोलता थोडं थोडं तरी येतंय. असं परवा पंकजा मुंडेंची त्यांची जी भेट झाली एका कार्यक्रमामध्ये, ते बोलताना दिसले. त्यामुळे ते कमीत कमी फोनवर वैभवी तुझं अभिनंदन एवढं तर म्हणू शकतात, ते म्हणायला पाहिजे. हे आपले संस्कार आहेत. आणि म्हणून मित्रांनो आता कदाचित
प्रत्येकाचं आपापलं वैयक्तिक मध्ये माझं मत मी तुमच्या समोर मांडलं. आता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही जरूर तुमच्या कमेंट्स मध्ये लिहा. पण मित्रांनो, मला जे वाटलं ते मी बोललो. पण आपल्या चॅनलला आपण भरभरून आशीर्वाद देत आहेत. आम्ही वारंवार शोधपत्रकारितेमध्ये आमचं लक्ष आहे. नवीन नवीन काय काय घटना घडते याकडे आमचं लक्ष आहे. आता परवाच बीडचं लोन आता हळूहळू लातूरकडे यायला लागलं. परवाच एका शिक्षकाचं या ठिकाणी खून झालेलं आहे लातूर जिल्ह्यात. मित्रांनो, ती सुद्धा अतिशय गंभीर घटना आहे. आणि हे जे प्रकार व्हायला लागलेत, हे मारामारीचे प्रकार, खुनांचे प्रकार, चोऱ्यांचे प्रकार, खंडणीचे प्रकार, दरोड्यांचे प्रकार, चोरींचे प्रकार, विनयभंगाचे प्रकार आणि भ्रष्टाचार, या सगळ्यांच्या विरोधात लढणारं आपलं चॅनल आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण जो भरभरून आशीर्वाद देत आहात तसाच आशीर्वाद कायम असू द्या. फक्त मला आज जे जाणवलं, मला जे आज जाणवलं, मी जे आज बोललो, की खऱ्या अर्थानं मला मुख्यमंत्री साहेबांना एवढंच म्हणायचं की मुख्यमंत्री साहेब काही करा, राफेल आणा, सोफिया आणा, अमुका काय तिथल्या त्या 2 काल कर्तबगार आमच्या लाडक्या बहिणी, की त्यांनी सगळं ते दहशतवादांना कसं कोणती ठिकाणं कसे मारलेत. काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये, सैन्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दाखवलं. त्या माझ्या लाडक्या बहिणींचं सुद्धा अभिनंदन. त्यांना आणा, काही करा, पण कृष्णा आंधळेंना शोधा. कृष्णा आंधळे सापडूच शकत नाही, असं होऊ शकत नाही. मग त्याला कोणी लपवलं? का कोणत्या मंत्र्यानं लपवलं? का कोणत्या मोठ्या आमदारानं लपवलं? का कोणाच्या फार्म हाऊस मध्ये आहे? का कोणाच्या शेतात आहे? का कोणाच्या हॉटेलमध्ये आहे? का तो महाराष्ट्र सोडून बाहेर आहे? याचा शोध घेणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे. आणि मित्रांनो, मुख्यमंत्री हे स्वतः गृहमंत्री आहेत. त्यामुळं फक्त वैभवीचं अभिनंदन करून काम भागणार नाहीये. वैभवीला विश्वास कधी येईल की ज्या दिवशी कृष्णा आंधळे सापडेल. आणि कृष्णा आंधळेच्या तोंडातून, कारण तो मोकार आहे, मोकारपंथी ग्रुपचा तो माणूस आहे. असा हा मोकार, सूर्यदसांच्या भाषेत कुकरू. मग का सापडत नाही धस साहेब लेकरू? हा विषय. आता धस साहेब का शांत झाले ते माहित नाही. का जरांगे पाटलांनी इंजेक्शन दिलंय? का ह्यांच्यात काय सेटिंग झाली असं जरांगेंचं म्हणणं, किंवा ह्यांच्यात काहीतरी सरकारमध्ये आणि ह्या देशमुख परिवारामध्ये सेटिंग झालं म्हणून आता ह्याच्यातून कुठेतरी ह्या पुन्हा सगळ्यांना बाहेर काढतील. आणि जर वाल्मिक करायला सुटला तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असं जरांगे पाटलांचं मत आहे, माझं नाही. म्हणून मित्रांनो, आता काय होते ते येणारे, आता जे काय 19 तारीख दिली का 17 तारीख दिली, त्या 17 तारखेला किंवा 19 तारखेला याचं पुन्हा एकदा तारीख पडेल. आणि त्या दिवशी कळेल की खरंच मुख्यमंत्र्यांनी वाल्मिकच्या हातामध्ये नागपुरी संत्री दिलाय का त्याला अडकवलंय. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर आपल्या कमेंट्स माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. आणि आपण जो भरभरून प्रतिसाद रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलला देत आहोत, लवकरच आपण 35,000 सबस्क्रायबर्सचा पल्ला गाठत आहोत मित्रांनो. आणि हे सर्व आपल्या आशीर्वादामुळं. पुन्हा एकदा आपले आभार. नवीन विषयासह पुन्हा उद्या बोलू. तोपर्यंत नमस्कार, काळजी घ्या. नमस्कार. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.